या संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी। नांदगावकरजी, 3 महिन्यातली 6वी भेट आहे आणि खरं तर जेव्हा पहिली भेट मेळाव्याच्या निमित्ताने झाली होती तेव्हा आनंदाश्रू सुद्धा या महाराष्ट्राने पाहिलेले होते तुमच्या डोळ्यातले। काय वाटतंय या भेटीगाठींकडे बघून? मला खूप मनापासून आनंद झालेला आहे की वारंवार आता दोघे भाऊ एकत्र भेटतायत आणि भविष्यामध्ये काय कसं करायचंय, पुढे जायचंय। ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की दोन म्हणजे प्रबोधनकारांचं आणि बाळासाहेबांचे वारस असणारे, श्रीकांतजींचे वारस असणारे कुटुंबातले दोन बंधू एकत्र येतात याचा आम्हाला तर सगळ्यांना आनंद आहेच। परंतु महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना ज्यांनी ठाकरे कुटुंबावरती प्रेम केले त्या प्रत्येक माणसाला आनंद आहे आणि त्यामुळे आपण त्या आनंदाकडे त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे। सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, या गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। पण शेवटी कसं आहे की आमचा एक पक्ष आहे, त्यांचा एक पक्ष आहे, त्याच्यामुळे तुमचा अँगल बरोबर की आता दोन भाऊ एक घडी घडी भेटतायत। तर तुम्हाला आठवतं मी मागे म्हणालो होतो कसं आहे की दोन भावांमध्ये एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यांची मनं जुळली पाहिजेत। एकदा विश्वास निर्माण झाला आणि मनं जुळली तर ते एकत्र कधी येऊ शकतात आणि मला वाटतं की आता वारंवार या भेटीतून आपल्या निदर्शनात असं येतंय केवळ आपल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या आणि इतर ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणारे इतरही भाषिक आहेत त्यांचे लक्षात येते की दोन कुटुंब आता एकत्र येतात, एकमेकांच्या गाठीभेटी होत आहेत। आता घरातल्या कुटुंबासोबत जेवण वगैरे करतायत, त्यांना एकमेकांना निमंत्रण देतात। ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि केवळ आता राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेबच नाहीत तर त्यांच्यासोबत आता अमित ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत आणि तेजस ठाकरे आहेत, आमची उर्वशी आहे। आता ही तरुण मुलं जी आहेत, आताची येणारी पिढी आहे, ही पिढी सुद्धा हळूहळू एकमेकांना जवळ येते। खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की तो काळ आणि वेळ ज्याची आम्ही वाट पाहत होतो दिवस आता जवळ आलेला दिसतोय मला। अगदी खरं तर कौटुंबिक म्हणजे आधी राजकीय मतभेद आणि त्यानंतर कुटुंबामधला देखील दुरावा पाहिलेला होता, मात्र आता हे मतभेद संपतायत, मनभेद देखील संपत असताना दिसतायत असं वाटतं? हो 100% मला तसं दिसतंय। कारण काय कसं शेवटी कसं स्पष्टपणे कडू बोललेलं चांगलं असतं पण कडू बोलल्यानंतर त्यातून जे गोड निर्माण होतं ते खूप चांगलं असतं। त्याप्रमाणे कडवटपणा आता तिथे गेलेला आहे आणि आता गोडपणा तिथे आलेला आहे, त्याचा मला आनंद आहे। भविष्यामध्ये ती उत्तम प्रकारची सुरुवात असं मी समजलं होतं, चुकीचं ठरणार नाही, बोललो तर ठरणार नाही। अगदी मला थोडक्यात एका प्रश्नाची प्रतिक्रिया तुमच्याकडून हवी होती, ती म्हणजे आतापर्यंत ठाकरे ब्रँड याविषयी अनेकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने बोललं गेलंय। म्हणजे काही लोकांनी संपवण्याची देखील भाषा केली किंवा ठाकरे ब्रँड असं काही अस्तित्वाचंच नाहीये अशा पद्धतीची वक्तव्य देखील आपल्या समोर आली। मात्र ह्या जेव्हा भेटीगाठी दिसतात तेव्हा हा ठाकरे ब्रँड अजून मजबूत होतोय असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगू का, ठाकरे ब्रँड कालही मजबूत होता, आजही मजबूत आहे आणि परवाही मजबूतच राहणार आहे। त्याचं कारण असं की एक त्या बीएससीची निवडणूक ज्याच्या आमचा काळीचा संबंध होता मनसेचा, आमच्या संदीप देशपांडेला त्या सुहास सामंत साहेबांनी फोन केला, साहेबांना माहिती पण नाही, मला संदीप देशपांडेंनी फोन केला म्हणून मी त्यांच्या एका मिटिंगला गेलो। एवढ्या पुरता तो मर्यादित विषय होता। 12,000-12,500 काय ते मतदान झाले, त्याच्यामध्ये जे घेऊन जिंकले त्यांनी आपला उद्घोष करून घेतला तर ठीक आहे, काय हरकत नाही। पण मला असं वाटतं ठाकरे ब्रँड, मी ब्रँड असं म्हणत नाही, परंतु मला असं की ठाकरे परिवार हा महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्रातल्या लोकांवरती प्रेम करणारा परिवार आहे आणि लोक सुद्धा त्या परिवारावरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करतायत आणि त्याच्यामुळे येणारी नजीकचे दिवस जवळ आहेत, तुम्हाला दिसेलच ते। काय शेवटी काय बोलून आपलं कर्तृत्व सिद्ध होत नाही, तर करून कर्तृत्व सिद्ध होतं आणि ते कर्तृत्व दाखवायची वेळ येईल तेव्हा तर ते होईल सिद्ध। त्याच्यामुळे ठाकरे परिवार हा कालही होता, आजही आणि उद्याही राहणार आहे असं मला वाटतंय। अगदी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात यासाठी। थँक्यू। आणि या संदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया येते, आपण पाहूयात। चांगला आहे, उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा